अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई, खास तुमच्यासाठी हनुमान भाऊक सेवेचा। ताई, बरेच दिवस झाले मला कमेंटद्वारे विचारतात, ताई माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवा, ह्या सेवा कशा करायच्या सांगा, ह्या सेवेची महती सांगा, तीर्थ कसं बनवायचं हे सांगा। तर ताई, तुमच्यासारख्या बरेच लोकांना ह्या सेवा माहीत नाहीयेत आणि या सेवेचं प्राधान्य पण माहीत नाहीये। तर सगळ्यांनी व्हिडिओ पहा, अतिशय लाभदायक देणारा आणि महत्त्वदायी व्हिडिओ आहे। ताई बघा, श्रावण महिन्यात आता सुरुवात जवळच आलेला आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावा, नारळ, रुईची पानं आणि पांढरं फुल रुईचंच, परत अक्षदा आणि अगरबत्ती घेऊन जायचं, खडीसाखर घेऊन जायचं आणि मारुती देवांना आज्ञा करायची की माझ्याकडून हे हनुमान भाऊचं व्रत म्हणा, सेवा म्हणा, हे करून घ्या निर्विघ्नपणे आणि मला करायचं। ह्यातून जर काही पठण करताना एखादा शब्द चुकला तर माफी मागा। जसं की आपण एक विनंती करतो स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना काही व्रत विकल्प करण्यासाठी, तशा स्वरूपात करून यायचं। तिथून पुढे बघा, तुम्ही 11 शनिवार करणार आहात, रोज करणार आहात, हे तुमच्यावर ताई अवलंबून आहे बरं का। कसं आहे, रोज केलं अतिशय उत्तम, उत्तम पेक्षा अतिशय बेस्ट, आणि जर शनिवारी करत असला तरीही तो काही प्रॉब्लेम आहे, तेही बेस्ट सेवा असती। तर बघा, सेवेला कसं करायचं आहे तुम्हाला, हनुमान भाऊ तुमच्याकडे पुस्तक आणा, नसेल तर यूट्यूब सध्या लावा आणि लावताना काय करायचं, तुमच्या अंगावर काळं वस्त्र नसावं। प्रत्येक सेवेला सांगता की काळं वस्त्र कधीही घालायचं नाहीये कुणी सेवेला बसताना। तर सेवा करायला मन शुद्ध पाहिजे, नेहमीसारखं आपण पूजा करायची, आपल्या देवघरात बसायचं। तुम्हाला सांगते, फोटो आणि एक महत्त्वाचं आहे बरं का ताई, त्यासाठी मारुती देवाचा फोटो नुसता आणायचा नाहीये, तर भगवान श्रीरामाचा, माता सीता देवीचा, लक्ष्मणाचा आणि खाली बसलेल्या मारुतीरायांचा असा फोटो घेऊन यायचा, छोटासाच आणायचा तो फोटो। आता तुम्ही मनापासून करणार आहे म्हटल्यावर छोटंसं हनुमान भाऊचं पठणचं पुस्तक आणा, 20-25 रुपयाला मिळून जातं भंडारमध्ये, केंद्रामध्ये। बघा, हे पुस्तकाचं पठण करताना तांब्याचा ग्लास असेल ग्लास घ्या, अदरवाईज आपल्या घरी तांब्याचा नसतो ग्लास, मग पात्र असेल पात्र घ्या, किंवा आपण कलश ठेवतो तो कलश घ्या, कलश खाली वस्त्र अंतरा आणि तो कलश समोर ठेवा। त्यात तुळशीची पानं साधारण 11 ते 21 असावी, स्वच्छ धुवून त्यात टाकायची, बसताना समोर फोटो ठेवायचा देवघरात आणि आपण श्रीरामांना विनंती करायची की माझ्याकडून पण हे व्रत सेवा करून घ्या। आणि मग काय करायचं, पठण करताना ते तुळशीचं पानं 11-21 त्यात टाकायची आणि त्याच्यावर हात ठेवायचा आणि ते पठण करायचं। बघा, हात ठेवायचा, तुम्हाला माहिती आहे ना, हे तुळशीचं पानाचं सांगते मी पुढं ताई, सगळं तुमच्या शंका कुशंका सगळ्या सांगणार आहे। तर हात ठेवायचा आणि ते पूर्ण पठण करायचं। पठण झाल्यानंतर नमस्कार करायचा, त्या पाण्याला सुद्धा नमस्कार करायचा। तुलसीदासनी लिहिलेले हे हनुमान भाऊक आहे, हनुमान चालीसा, त्यामुळे तुळशीची पानं त्यात पवित्र मानतात आणि ती तुळशीची पानं सगळ्यात आधी काढायची, घरातल्या प्रत्येकाला द्यायची, राहिलेले आपण चावून खायचे, ते पाणी सुद्धा सगळ्यांनी प्यायला द्यायचं। आता हे ना काय होतं, खूप प्रचंड आजारी असला, माहिती आहे तुम्हाला, तुळशीदासनं आयुर्वेदिक शास्त्रानुसार हे खूपच महत्त्वाचं असतं आणि हे पठण असतंय ना, जसं व्याधीला, कुठल्याही आरोग्याला, आरोग्यवर्धकासाठी हे पठण आहे। कोणताही आजार असो, कॅन्सर पासून कोणताही आजार असो, बरा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही फक्त या सेवा करायला लागा। तुम्ही कोणत्या व्याधीत अडकलाय ताई, नाही सांगितलं मला तरी चालेल, तुम्ही फक्त जे आज्ञा करणार आहात मारुतीरायांना तेव्हा सांगा, त्यातून बाहेर पडायला आणि तुमची सेवा रोजच्या रोज चालू करा आणि ते रोज तीर्थ बनवायचं, घरी सगळ्यांना द्यायचं आणि ते पानं रोजच्या रोज 21 आकार तुम्हाला मिळत तेवढी घ्यायची। खूप याचा लाभ सांगते तुम्हाला ताई। बघा, आपण जसं क्रमशः 3 अध्याय 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्यानंतर आपल्या मनाला शांती लाभते, आपण कुठेतरी अडकलेलं असतो तेव्हा माहित असतं पाठी महाराज आहेत आणि महाराज बाहेर काढतात। तशा स्वरूपात हनुमान भाऊचं जर पठण केलं तर आपल्या घरातील पूर्ण वाईट शक्तीचा नाश होतो, पूर्ण सकारात्मक गोष्टी तयार होतात, घरातील वातावरण खूप खूप आनंदाचं होतं। तो मंत्रच असा आहे, घरात कुणालाही कसलाही गांभीर्य आजार असू द्या, त्यातून बरा होतो। खूप मी लिहून देते किंवा खात्रीने सांगते की खरोखर कॅन्सर सारखा जरी आजार असेल, त्या व्यक्तीने हे मनापासून पठण केले, रोजच्या रोज ते जल केले पेले,
तर आजार पूर्ण बरा होतो, इतकं खात्रीने सांगते. दुसरी गोष्ट, कर्ज, पुत्रप्राप्ती, घरातील खूप काही प्रॉब्लेम्स असू द्या तुमच्या घरातील, बघा माहीत नसतं कुठं कशा स्वरूपात अडकलेलो असतो, त्यातून बाहेर पडतो. वाईट मार्गाला मुलगा लागला असेल, वाईट मार्गाला मुलगी लागली असेल, वाईट मार्गाला सून लागली असेल, त्यांना बाहेर काढायचं आहे आपल्याला. ही माफी देणं ह्यासारखं कुठलंही मोठं कार्य नाही आहे. का चूक कोणाकडून होत नाही, चूक सगळ्यांच्याकडून होते. तर आपण त्या चुकीला माफी द्यायसाठी त्यांच्याकडून हे जर सेवा करून घेतली तर ते खूप म्हणजे त्यांच्या पूर्ण स्वभावातच फरक पडणार आहे. कारण माणूस म्हणतो ना की एखाद्याचा स्वभाव मृत्यूशिवाय जात नाही, असं नसतंय. हे ब्रह्मांड कशाला आहे? बदलायला. नशीब बदलायची ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्यातून ते पूर्ण बदलतात. तसे हे हनुमान भाऊकचं आहे. कुठल्याही तुम्ही कार्यात अडकलेला असाल, जर मनापासून तिथून म्हणजे ह्याला वारकार बघायचं नाही की शनिवारच हवा आहे. मी ताईंना आता श्रावण का सांगितलं तर जवळ आलेला आहे आणि अधिक त्या पहिल्यांदा चालू करतात. मग मारुती रायाचं दर्शन करूनच ताईंनी करावं, हे माझं मत आहे. ताईंना जर खूपच प्रॉब्लेम असेल तुम्हाला ताई, तर तुम्ही आत्तापासून करू शकता. तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल, जर अडकला असाल तर तुम्ही आत्तापासून करू शकताय की हा माझा व्हिडिओ पाहताय त्या संध्याकाळपासून तुम्ही रोज करू शकताय हनुमान भाऊकचं पठण तीर्थ सेवा तिन्ही एकत्र होणार आहे. आणि कधी करायची, किती करायची, ह्याला अगणित आहे ताई. जोपर्यंत तुमचं मन राहत नाही तोपर्यंत करा. आणि रोज स्वामी समर्थ महाराजांची जसं आपण सेवा करतो तसं जर रोज केले ना ताई, तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेमच राहणार नाहीये. फक्त सेवा थांबवायची नाही. सुखाचे दिवस आले की आपण सेवेचं विसरून काही गोष्टी जातो, असं तुम्हाला आवर्जून बोलत नाही ताई, बऱ्याच ठिकाणी घडत असतं. म्हणून सांगते की तुम्ही सेवा करा, तुमचा दिवस खूप सुखाचा येणार आहे. कारण तुमची इच्छा झाल्या म्हटलं महाराजांचेच काहीतरी तुमच्याकडून बदल करायचा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला महाराजांनीच एक सूचित दिलेला असेल की हनुमान भाऊकची सेवा कर म्हणून. तर त्या सेवेला तुमच्या घरात प्रचंड बदल होणार आहेत. तुम्ही जर कोणत्या प्रॉब्लेम्समध्ये अडकला असेल किंवा आरोग्य खात्यात तुमच्या घरात काहीतरी कोणाला तरी आजार गांभीर्य असेल, त्यात तुम्ही टेन्समध्ये असाल, तर हे तुम्ही करून ते अभिषेकचं पाणी ते जल त्यांना दिलं पटनचं, भाऊक पटनचं, तर त्यातून ते पूर्ण बरे होणार आहे. तुमचं टेन्शनच मुक्त होणार आहे. मग तुम्ही थांबवायचं नाही सेवाताई. काय करायचं, जर शनिवारी करा, अदरवाईज तुम्हाला जर रोज जमत असेल तर रोज करा. तुम्ही जर प्रॉब्लेममधून बाहेर निघाल्यानंतर नसेल तर जर शनिवारी करा, पण करा. एकदा सुरुवात केली की सेवेला कधीही थांबायचं नाहीये. बघा ह्या सेवेचं मी तुम्हाला खूप महत्त्व सांगितले ताई. अजून सांगते तुम्हाला, घाबरू नका. आपल्या अंगावर फक्त काळं वस्त्र घालायचं नाहीये. सेवा करताना सकाळी केल्या तर अतिशय उत्कृष्ट सेवा असते. पण आपल्या महिलांना काही ना काहीतरी काम असतं, मग त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन असतं, मुलं बाळं असतात, संसार असतो. मग तुम्ही कधी मधल्या वेळेत केलं, संध्याकाळी केलं तरी चालते, काय हरकत नाही. देवाला आपली भावना, आपली सेवा महत्त्वाची असते. तर तुम्ही सेवा कशी करणार, कशा पद्धतीने करणार, नियमावली काय, कसं असतं ना की सेवेला महत्त्व असतं. पण ब्रह्ममुहूर्तावर जर सेवा केली ना की आपण कुठल्या तरी गोष्टीत अडकलेलो असतो, आपल्याला झोपच लागत नाही, बेचैन करत असतं एखादी त्रासदायक गोष्ट. त्यामुळे आपण अडकलेल्या गोष्टीतून लवकर बाहेर पडायचं असेल तर एक महत्त्वाचा मूलमंत्र देते ताई, किंवा कुणीही तुम्ही सेवेकरी बंधू भगिनीनो, तुम्हीही कशात अडकलेला असाल तर आपल्याला माहीत असतं आपल्याला ती गोष्ट झोपच लागू देत नाहीये, सातत्याने टोचत असते, बोचत असते. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, मानसिक होतो, अगदी शारीरिक होतो, व्याधी होतो, की जगावं की मरावं हा प्रश्नचिन्हच येत असतो. ह्या गोष्टी ड्रॉप करा. खुडलब्बर हाच आहे हनुमान भाऊक. याने खुडून टाका, सेवेला लागा, पहाटे उठा, ब्रह्ममुहूर्तावर सेवा करा. छोटासा फोटो आणा, तो फोटो भगवान श्रीरामाचा, आई सीता मातेचा, प्रभू मारुती रायांचा फोटो खाली बसलेलाच असतो आणि लक्ष्मणाचा. हे 3 फोटो तिघांचे उभे राहिले आणि खाली अशा स्वरूपात फोटो असावा. छोटासा आणा, जेणेकरून आपल्याला सेवेला रोज लागणार आहे. त्यांना समोर ठेवून ती सेवा करायची, परत एका साईडला देवघरात ठेवून द्यायचं. बघा खूप सेवेला लाभ होणार आहे. प्रत्येकानं, एका ताईसाठी आहेच आहे, परंतु सगळ्यांनी आज जर सेवा केल्या तर तुमच्या घरात प्रश्न राहणार नाहीये. खूप मोठी सेवा असते. वास्तू दोष असेल तर या पठणाने निघून जातो.
कुठेही वस्तूला तोडफोड करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, उद्योग व्यवसायाची बरकत व्हावी असेल तर तुमच्या मुलाला, तुमच्या मिस्टरांना तिथे बसून मोबाईलमध्ये फोटो काढायला लावून तिथे बसल्या बसल्या वेळेत हे रोजच्या रोज म्हणायला लावा. उद्योगधंद्याची कशी भरभराट होते हेही तुम्हाला सांगते. गव्हर्नमेंट जॉब असेल, तुम्हाला बढती पाहिजे असेल, तिथं रेग्युलर ह्या लोक म्हणजे आपल्या मिस्टरांना किंवा आपण अदरवाईज स्वतः जरी असो तरी तिथं रोज मिळेल त्या वेळेत जर पठण केलं तर तुमची बढती कशा स्वरूपात होते हेही बघा. खूप जणांना नाही तर करोडो लोकांना ह्याचा लाभ येतो. प्रत्येक ठिकाणी हनुमान सेवा माहीत नसते, अडकलेला असतो. ठराविक सेवा माहीत असते. आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा फक्त माहीत आहेत. अदरवाईज फक्त हनुमान चालीसा, हनुमान भाऊचं एवढं काही माहीत नाहीये. तर लक्षात ठेवा मराठी माणसांनी, आपलं तर प्रचंड सेवेला महत्त्व दिलं पाहिजे. का तर सेवा करणं या कलियुगात खूप गरजेचं आहे आणि कलियुगात फक्त स्वामी समर्थ महाराजांना अनुसरूनच सेवा करायच्या. म्हणूनच परमपूज्य गुरु माऊलींनी जे सिद्धमय सेवा सांगितल्या त्या सेवा करा आणि प्रचंड टेन्शनमधून बाहेर पडा. मग हे हनुमान भाऊची हातीली सेवा आहेत. सेवा कशा करायच्या सांगितले, सेवेचं महत्त्वही सांगितले, सेवेला प्राधान्य कसं द्यायचं सांगितले. वस्त्र कोणतं असावं तर काळं सोडून सगळं घाला. महिलांनो, स्त्रियांनो, आपल्या डोक्यावर पदर असावा. सेवेला तीर्थ, कुठलंही तीर्थ, तारक मंत्राचा असू द्या, हनुमान भाऊचा असू द्या, वल्गा सुक्तचा असू द्या, बघा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणा. तीर्थ करायचं असेल तर आपण महिला आहोत, डोक्यावर पदर घेऊन हात ठेवूनच करायचा असतो. काही गोष्टीला सुद्धा बंधनकारक असतं. परमेश्वराच्या पुढे आपण नमतं घ्यावं. कधीही कितीही शिकलो असलो किंवा कितीही मोठ्या पोस्टवर असलो तर त्याच्या पुढे काहीच नसतं. नतमस्तक ही आपण होतच असतो. तसंच सेवेला घरात कोण बघते काय असतं असं कधी म्हणू नका. परमेश्वर सगळीकडे बघत असतो. तुमच्या सेवेपासून सुरुवात असते. तुम्ही कशा स्वरूपात करताय, कसं बसताय, कोणतं वस्त्र घालताय, हिथून सगळं चालू असतं. मग काय परमेश्वर सगळी म्हणतात ना की खाल्ले काय होते, कोण बघणार आहे, मी सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सेवा करूच नका, त्याला सुद्धा काय महत्त्वाचं आहे, कोण बघत नाही. म्हणून सगळ्या सेवेला काही ना बंधन दिलेलं असतं. ते बंधन पाळूनच सेवा करायची. तर कळालं ताई? अजून जरी तुम्हाला ह्यातून काही शंका असेल तर तुम्ही अजून ह्याच्यातच कमेंटद्वारे विचारा. ताई मी अजून एकदा व्हिडिओ बनवी ह्यासाठी, तुम्हाला जर काही शंका वाटली तर. अदरवाईज तुम्हाला दुसऱ्याही सेवेकरी बंधू भगिनींना काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. निश्चितच निवारण केले जाईल. ह्या ताईंच्या सारखं तुम्हाला जर कोणत्या सेवेचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा की ताई माझ्या त्यांच्यासाठी बिनधास्त मी सेवेचा व्हिडिओ बनवीन, अगदी पूर्ण नियमावलीनुसार बनवीन आणि तुम्ही कशात अडकला असाल त्यातून बाहेर पडण्याचे एक साधन बनेल. सेवा फक्त करा, मनापासून करा. तुम्हाला स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी असतात. कुठली सेवा करायची तरी महाराजांच्या आज्ञा आल्याशिवाय आपण सेवा करत नाहीये. ह्या ताईंना सुद्धा महाराजांच्या आज्ञा आल्यावर झालं असेल, सुचलं असेल की ही करा. कारण इतक्या दिवस त्या कमेंट करतात पण आज ह्या आठवड्यात ती पहिल्यांदा कमेंट आल्या की निश्चितच त्यांचं काहीतरी संकट दूर होण्याचं निश्चित वेळ काळ आलेला आहे. तो श्रावण मास निश्चितच आहे. त्यामुळे ताई बिनधास्तपणे सेवेला लागा आणि तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या तो मारुतीरायांना सांगा. घरी फोटो आणणार आहात तुम्ही, फोटोबसशी बोला आणि ते तीर्थ कसं बनवायचे हे सांगितलं. ह्या पठणानं तुमच्या सगळ्या घरात खूप पॉझिटिव्हिटी तयार होणार आहे आणि खूप तुम्ही वाईट प्रसंगातून असाल तर त्यातून बाहेर पडणार आहे आणि पडणारच आहात. फक्त सेवा तुम्ही करताय ना तशी मनापासून करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. कमेंट खाली काही प्रश्न असो बिनधास्त विचारा. फक्त सेवेचे